अंतर्गत उपक्रम. प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि सर्व मान्यवरांना नमस्कार. आज मी आपल्यासमोर आमच्या शाळेत राबवण्यात आलेल्या एका उपयुक्त आणि पर्यावरणपूरक प्रकल्पाविषयी सांगणार आहे. या प्रकल्पाचे नाव आहे प्लास्टिक मुक्त शाळा हरित परिसर उपक्रम. सर्वजण जाणते की प्लास्टिक हा आजच्या काळातील एक गंभीर प्रश्न बनला आहे. प्लास्टिक नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे तो माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढवतो. आपल्या परिसरातही अनेकदा आपण प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, पॅकेट्स येथे तेथे पडलेले पाहतो. हे केवळ अस्वच्छतेचे नाही तर पर्यावरणाच्या हानीसाठीही मोठे कारण आहे. समस्येवर उपाय म्हणून आम्ही शाळेत हा प्रकल्प राबविला. या प्रकल्पात प्रथम आम्ही शाळेच्या परिसरात आणि रस्त्यावर पडलेले प्लास्टिक गोळा करायचे ठरवले. विद्यार्थी, शिक्षक आणि काही पालक मिळून हा प्रकल्प राबविला. सकाळी ठराविक वेळी आम्ही हातमोजे घालून आणि पिशव्या घेऊन शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम केली. आम्ही गोळा केलेले प्लास्टिक वेगवेगळ्या प्रकारात विभागले, जसे की बाटल्या, पिशव्या, चिप्सचे पॅकेट, हे सर्व प्लास्टिकचा कचरा इत्यादी. नंतर त्या प्लास्टिकचा पुन्हा वापर कसा करता येईल याचा विचार केला. त्यातून एक सर्जनशील कल्पना पुढे आली. झाडाच्या बुंध्याभोवती मातीचा भराव टाकण्यासाठी अळी, माती रोखणारी गोलाकार अडथळा भिंत तयार करण्यासाठी त्या प्लास्टिकचा उपयोग करायचा. आम्ही प्लास्टिक कचऱ्याचा वापर अळी बनवण्यासाठी असा केला की प्लास्टिकमध्ये माती भरून झाडाच्या बुंध्याभोवती मांडल्या. त्यामुळे झाडांना योग्य आधार मिळाला, पाणी झाडाच्या मुळाजवळ थांबले आणि झाडाची वाढ अधिक चांगली झाली. या प्रक्रियेमुळे प्लास्टिकचा पुनर्वापर कसा झाला आणि ते फेकून देण्याची गरज राहिली नाही. या उपक्रमामुळे आमच्या शाळेचे परिसर स्वच्छ, आकर्षक आणि हरित झाले आहे. झाडांच्या भोवती सुंदर अळ्या तयार झाल्यामुळे परिसराचे सौंदर्य वाढले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जागरूकता निर्माण झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आता समजले आहे की कचरा ही समस्या नसून योग्य वापर केल्यास संसाधन बनू शकते. पासून आम्हाला एक महत्त्वाचा धडा मिळाला. निसर्ग आपला साथीदार आहे, त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी आपल्या घरात, शाळेत आणि समाजात प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे आणि पुनर्वापराला प्राधान्य दिले. मी एवढे सांगू इच्छिते की असा प्रकल्प केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता प्रत्येक ठिकाणी राबवला गेला पाहिजे. जर प्रत्येक शाळा, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिक या प्रकारे पर्यावरणासाठी छोटे छोटे प्रयत्न करू लागले तर आपले भविष्य नक्कीच हरित आणि स्वच्छ बनेल. धन्यवाद.